पुन्हा एकदा आम्ही चाललोय एक कॅम्पिंगच्या ट्रिपला. लुक जरा माझा चेंज केलेला आहे आणि आज चाललोय आम्ही काळमवाडीला. ते पण अचानक ठरलं, जरा ऊन जास्त होतं त्यामुळे गेलो नव्हतो. तर आज कॅम्पिंगला जायचं आहे आणि आज जरा लवकर बाहेर पडलोय आणि जरा आज फिशिंग करायचं आहे. फिशिंग काळमवाडी डॅमला जाऊन फिशिंग करायचं आहे. तर आपण जाऊया आता फिशिंगला आणि काळमवाडी डॅमला कॅम्पिंगला. बरेच दिवसांनी बाहेर पडलो. काय करते तो हा रोड जातोय राधानगरी साईडला आणि ह्या साईडला जातोय तो काळमवाडीला. आणि आपल्याला ह्यावेळी जायचं काळमवाडीला. पर्यटकांची खूपच गर्दी आहे आज संडे असल्या कारणानं. चला गवे दाखव गवे. पाठिंबा बघायलात आपण ह्या रोडनं जायचं काळमवाडीला आणि आपलं सगळं मटेरियल कॅम्पिंगचं आहे. आणि आज रविवार आहे आणि 1 जूनला जंगल बंद होते. या कारणानं असं वाटलं की आज रोडला भरपूर गर्दी आहे आणि राधानगरीचा काळमवाडी डॅम बघायला आज गर्दी पण भरपूर आहे. 5 मिनिटाला ही गाडी येणार. 5 मिनिटाला 5 पण येऊ शकतात असं पण नाही. की आता पुढचा एक शनिवार राहतोय. तुम्ही पण येणार असाल तर येऊन जावा कारण की 1 जूनला जंगल राधानगरी पूर्ण भाग बंद होते. चला बरेच दिवसांनी आलोय. 4 महिन्यानंतर आज कॅम्पिंग झालोय. डिसेंबर महिन्यामध्ये कॅम्पिंग केलेलं, त्यानंतर आज चाललोय. कॅम्पिंग म्हणजे असं आहे की आम्ही एक 5-6च्या दरम्यान इथून परत रिटर्न जाणार आहे. की हा ज्या रोडवर आम्ही चाललोय ह्या टायमिंगला संध्याकाळी टायमिंगला गवे असते असं समजलेलं आहे. तर बघू आता दिसेल गवा. बघूया जाऊया आता. बाय. तर हे सगळं आहे काळमवाडीचं डॅम. पाणी भरपूर आत गेलेलं आहे आणि आपल्याला ते त्या साईडला आहे तिथं त्या साईडला पूर्ण हे राऊंड पूर्ण जंगल क्रॉस करून आपल्याला गोल गोल फिरून त्या स्पॉटला जायचं आहे जिथं आपल्याला टेंट मारून आपल्याला थोडं एक किरकोळ कॅम्पिंग करायचं आहे. तर चला जाऊया आता आतल्या साईडला. वेळ झाला आहे भरपूर. चला. तर समोर दिसत आहे आपल्याला काळमवाडीची भिंत, मेन गेट. हे 4 साईडला 4 गेट आहेत वरती आणि 4 गेटमधनं पाणी पडते. आणि हा एक नवीन पॉइंट तयार झालेला आहे. गर्दी भरपूर असते इथं बघा. हा नवीन एक स्पॉटच आहे. डायरेक्ट पाण्याला जायला येते, खाली जायला येते. काळमवाडीमध्ये बॅकवॉटरला आणि आम्ही ज्या ठिकाणाला आहे ते अनटच प्लेस आहे. इकडून आता एक पायवाट आहे ही. आता इथून खाली जाऊन तिथं जायचं आम्हाला. त्या पॉईंटला जायचं आहे, तिथल्या पॉईंटला. तर आता जातो जिथेपर्यंत गाडी जाणार तिथेपर्यंत जाणार आम्ही. बघूया आता काय होते. ते तुम्हाला दिसत असेल एकदम टॉपवर गाडीची वन दिसली काय तिथं जायचं आहे आम्हाला.
आता जीप इथं पार्क केल्या. लोकेशन तर चांगलं आहे आणि हा सगळ्यातला काळमडीचा व्ह्यू आहे. पाणी भरपूर आत गेलेलं आहे. यापर्यंत इथपर्यंत पाणी असते. आता इथं टेंट लावून घ्यायचं म्हणतोय. चूल पण तयारच आहे. चला. तर पाठीमागं जीप पार्क केलेला आहे आणि टेंट सुद्धा लावून झालेला आहे सगळा. पाठीमागं काळमडीचं बॅक वॉटर आणि वरती असं बघितलं असं वाटते पावसाचा जोर किंवा पावसाचा तडाखा येणार आहे जोरात. त्याच्या आधीच जेवणाचं जर तयार करतो आम्ही. संध्याकाळी निघणार आहे इथून. अजून ते एक फिशिंगचं ट्राय करायचं आहे आम्हाला. आता या पाण्यात जाऊन मी टाकणार आहे गळ. चला तयारी करू. तर आता फिशिंगला चालू आहे. ही काठी घेतलेली आहे. ऋषीला आत थांबवलं आहे थोडंफार इथं लक्ष द्यायला आणि किरकोळ सामान घातला. आता मी हे सामान घेतलेलं आहे. चला फिशिंगला जाऊया. डॅमच्या जवळ आणि ह्या सगळ्यातला व्ह्यू भारी आहे. क्लायमेट पण चांगलं झालंय. सावली आहे. मस्त वाटते. आणि आता वाजल्यात 2:30. आमचा टेंट आहे वरती एकदम आणि विशाल आता इथं चालू करत आहे. तर विशालनं आता जुगाड केलेला आहे. इथं दगड बांधलेला आहे जेणेकरून लांब जाईल आणि गळाला चिकनचे पीस लावलेले आहेत. चला टाका. लागल आता टाकलेला आहे. गळ टाकलेला आहे. लागला तर लागला मासा. आता आम्ही एक अर्ध्या तासाकडे बघणार आहे. तोपर्यंत जेवणाची तयारी करूया. चला बाय. अशा पद्धतीनं एक पण लागलेलं नाही गळ्यात मासा. फिशिंग आमचं फ्लॉप गेलेला आहे. नेक्स्ट टाइम येईल त्यावेळी प्रॉपर करूया. फिशिंगचे आता हुक काढले. एकही मासा लागलेला नाही हुकाला. विशाल पाठीमाग बांधायला आता. आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आले आम्ही पाठीमाग डॅमच्या इथं. सनसेट आता होईल माझ्यामध्ये. आता वाजल्यात 5 बरोबर. हे आमचं लोकेशन होतं. या लोकेशनला आम्ही टेंट आणि जीप लावलेली थार. आता बऱ्यापैकी 5:45 वाजत आलेत.
आज संडे होता आणि संडेचा प्लॅन झालेला आहे. थोडं जरा कॉलेजला चाललं नव्हतं. पाठीमा लावला आहे टेन, ह्या साईडला आहे थार आणि या साईडला सगळा बॅक साईडला सगळा डॅमचा व्ह्यू आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. तेवढंच सगळं प्लॅन झालेला हे करून आलो. किरकोळ केला आहे. चला ठीक आहे, आता जातो. टाईम आला भरपूर 6 वाजले. चलो.